हॉटेल धंद्याला आहे ना लय ॲडव्हेंचर, एवढे ॲडव्हेंचर असतात की आज आचार्य आहे तर उद्या वेटर नाही, उद्या वेटर आहे तर भाकरी करणाऱ्या बाया नाहीत. अशा वेगवेगळ्या अडचणी रोज असतात. आणि ह्याच्यामध्ये बहुतेक नवीन व्यावसायिक आहेत ना खूप खचतात आणि मग त्यांना त्यांचा व्यवसाय बंद करायला लागतो. सगळ्यात जास्त हॉटेल धंद्यामध्ये जर त्रास देणारे कोण जर असतील तर आपल्याकडं हे जे असतात का नाही लेडीज वगैरे, म्हणजे त्यांचं काम आहेत ना नेमकी दिवसच निघते ती सगळी. म्हणजे त्यांचं कोणतरी आजारी पडतं आणि त्यांना सगळ्यांच्या माहितीला जायचं असतं. म्हणजे त्यांच्या शेजारच्या तिसऱ्या चौथ्या गल्लीतला माणूस जरी कोण गेलेला जरी असेल तर त्याच्या पण माहितीला जायचं असतं. गावातल्या प्रत्येकाच्या लग्नाला त्यांना जायचं असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून एकच गोष्ट शिकायला मिळते, तुम्हाला हार नसते मानायची. आता हॉटेलवाल्यांना गॅस मिळत नाहीत ही एक नवीन गोष्ट आहे. त्याबरोबर पॅरलर गोष्टीसुद्धा आता लय महाग झालेल्या आहेत. आणि सगळे जे कामगार असतात त्यांना रोजची रोज पेमेंट द्यायला लागतं. आणि आपल्याकडच्या माणसांना काम करू वाटत नाही. आणि कामगारांची तरी एवढी गरज आहे की सांगू शकत नाही. म्हणजे ते इंदोरीकर म्हणतात रोज उठलं की नवीन लपड आहे. त्यातली जर एखादी गोष्ट असेल तर ती हॉटेल धंदा आहे. काय चुकीचं नाही. बाहेर असे टेबल लागलेले असतात, ठीक आहे. इकडं असं हॉटेल, तिकडच्या पलीकडच्या साईडला सुद्धा असतात टेबल लागलेले. एवढ्याच सगळ्या गोष्टी ॲडव्हेंचर असतात ना हॉटेल व्यवसायामध्ये. तुम्हाला बहुतेक मी दिसत नसेल व्यवस्थित, माझा असा अंदाज आहे आणि तो खराच आहे. इकडं आपलं असं मस्तपैकी हॉटेल आहे. संध्याकाळला जेवणाला एकदम मस्त अशी सोय असते. मित्रांनो आता बघा एवढं सरपण आणून टाकलेलं आहे. इकडं मस्तपैकी मटण शिजलेलं आहे आणि सगळं हरावत चालू आहे सगळं. तिकडं भाकरीसाठी चूल, तिकडं भट्टी. ही झाडामध्ये लय वाळलेली बरं का. कारण आता ह्या झाडांना ही कुंडीतली झाडं आहेत ना ते पार जळायला लागले. ती जी खाली लावलेत का नाही त्यांची आता हिरवी हिरवी दिसतात ना ती सगळी खाली लावली मी. आणि आता ती जरा येतील, उभारून येतील, मग जरा भारी वाटेल. ह्या मसाल्यामुळं आपल्या सगळ्या भाजीला मस्तपैकी चव येते. आणि हीच आपली रेसिपी. ह्यात कुठलीच टेस्टिंग पावडर नाही मित्रांनो. म्हणजे सगळ्या हॉटेलमध्ये सगळीकडं हे टेस्टिंग पावडर वापरली जाते. आपल्या हॉटेलमध्ये अजिबात टेस्टिंग पावडर यूज करत नाही आपण. सगळं आहे जसं गावरान जेवण असतं अगदी तशाच पद्धतीचं आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. एकदम मस्तपैकी बघा हा सगळा आहे ना आपला घरगुती मसाला पण बनवलेला असतो. एकदम वल्ल खोबरं, मस्तपैकी कोथिंबीर, लसूण, ह्याच्यापासून एकदम असा मसाला बनवतो आपण. आणि हीच आपल्या खरं जी भाजी आहे का नाही त्या भाजीचा सगळा जीव आहे. म्हणजे आपली जी ओरिजिनल जी क्वालिटी आहे ना फक्त ह्या मसाल्यामुळे येते.